औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर जवळील सारंगस्वामी संस्थान या ठिकाणी दरवर्षी मकर संक्रांती निमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते। ही यात्रा अतिशय प्राचीन असून या ठिकाणी सर्व भाज्या मिक्स करून भाजी तयार केली जाते आणि ती प्रसाद म्हणून सर्व भाविकांना वाटप करण्यात येते। ही भाजी म्हणजे एक आयुर्वेदिक औषध असल्याची आख्यायिका आहे। या यात्रेसाठी सर्व भारतातून भक्त येत असतात। या ठिकाणी बऱ्याच सुविधा असल्यामुळे शासनाने या देवस्थानकडे लक्ष देण्याची गरज आहे असे भक्तगणांनी बोलताना सांगितले आहे। हे देवस्थान अतिशय उंच डोंगरावर असल्यामुळे हे एक अत्यंत प्रेक्षणीय स्थळ होऊ शकते। यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। हजारो वर्षाची वीरशैव लिंगायत परंपरा या सारंगस्वामी यात्रे महोत्सव या दारुकोण आहे आणि या दारुकोणाच्या पायथ्याशी असलेले संत शिरोमणी सारंगस्वामीची संजीवनी समाधी या समाधी स्थळावर हजारो लोक लाखों लोक भाजी प्रसादासाठी येत असतात। हे दारुकोण आहे आणि या दारुकोणात वनस्पतीचा रस देत होते पूर्वी। आता कालांतराने 150 वर्षापासून या वनस्पतीचं भाजीत रूपांतर केलं आणि भाजी प्रसाद हे परंपरा चालू झाली आणि 200 क्विंटल भाजी आत्ता मठात कार्यक्रम चालू झाला आहे आणि आता सुरुवात झाली भाजी प्रसादाला। सर्व भाविकांना आव्हान जास्तीत जास्त संख्येने भाजी प्रसाद घेऊन शांततेत घरपोच सेवा व्हावी। साधारणतः 532 वर्षापासून सारंगस्वामी यात्रेची इथं परंपरा आहे। 532 वर्षापासून इथं लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। इथे भाजीचा प्रसाद देण्यात येतो। संपूर्ण प्रकारची भाजी, मग ते वांगे असतील, आलू असेल, भेंडी असेल, गाजर असेल, काकडी असेल, सर्व प्रकारची भाजी एकत्र केल्या जाते। कुठलाही मसाला न वापरता ही भाजी शिजवण्यात येते आणि भाविक दर्शनाबरोबरच हा भाजीचा प्रसाद सुद्धा घेऊन जातात। ही भाजी मुंबई असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, इथपर्यंत ही भाजी जाते आणि या भाजीची आख्यायिका अशी आहे की भाजी खाल्ल्यानंतर संपूर्ण रोग नष्ट होतात। त्यामुळे या भाजीचं फार मोठं महत्त्व आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष तांबाळेताई यांनी मागील 16 वर्षापासून भाजीबरोबरच पोळी देण्याचं सुद्धा काम इथे केलेलं आहे। त्यांच्यामुळे सुद्धा भाविकांना फार मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे। आमचे धनमने आप्पा पाण्याची सुद्धा सुविधा त्यांनी इथं पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। मी सर्व भाविक भक्तांचं इथे हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।